रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे गोविंद आणि तुम्ही पाहत आहात संवाद सेतू. आज आपण अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी येणार आहे ग्लोबल वारी. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. थेट लंडन वरून 11 देशांचा प्रवास करत विठ्ठलाच्या पादुका आज नवी मुंबईतील नेरुळ या गावी येणार आहेत. आणि या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी आणि ग्लोबल वारकरी जमलेले आहेत पादुकांचं स्वागत करण्यासाठी. इथून वारी परत कुठं जाणार आहे, काय प्रवास त्यांचा होता आणि काय प्रवास राहणार आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि गावकऱ्यांशी भरपूर गप्पा मारणार आहोत. सर, काय सांगाल ग्लोबल वारी बद्दल? ग्लोबल वारी ही इंग्लंडच्या लंडन शहरातून येत आहे आणि युरोप कंट्रीतल्या 11 देशातून प्रत्येक देशातल्या मराठी बांधवांनी आणि भारतीय बांधवांनी या वारीचं स्वागत केलेलं आहे. या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर त्यांच्या शेड्यूलमध्ये हा कार्यक्रम आम्हाला मिळण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो, पण तो मिळाला. हेतू हाच आहे की पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही वारी जागतिक वारी, त्यामुळे सर्वांच्या मध्ये उत्साह आणि एक नवचैतन्य वाढलेले, औत्सुक्य वाढलेले. बरं, किती देशातून असे वारकरी येत आहेत जे या वारीमध्ये सहभागी होणार? आता बघा, मूळ इंग्लंड मधून जे काही वारकरी निघालेले ते सर्व इथे येणार आहेत. त्या देशातल्या मराठी बांधवांनी, भारतीय बांधवांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. त्या पद्धतीने मग आळंदीतून या आपल्या आषाढी वारीचं ते काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे ती पंढरपूरला जाणार आहे. जशा विठ्ठल मंदिर आहे पंढरपूरमध्ये, तर तिथूनच त्या पादुका, चांदीच्या पादुका बनवून त्या इंग्लंडमधील लंडन स्थित असलेल्या विठ्ठल मंदिरात ठेवलेल्या आहे. खऱ्या अर्थाने आता संप्रदायाचा झेंडा 7 समुद्रपार तिकडे भगवी पताका फडकवलेली आहे आपल्या वारकरी संप्रदायातल्या मंडळींनी. खूप आनंद वाटतो. माझ्यासोबत आमचे गाववाले असतील, आमचे कुटुंबीय असतील, हे पण आमचे कुटुंबीयच आहेत. म्हणजे सगळे सहकारी आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हा सगळा सोहळा पार पडतो. ही वारी पंढरपूरला जाणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला फारच अभिमान आहे. ग्लोबल वारीबद्दल श्री विठ्ठल वारी लंडन ते पंढरपूर 6 जून पासून जे सुरू झालेले ते 11 देशातून प्रवास करत आपल्या नवी मुंबई नेरुळमध्ये रमेशजी शिंदे साहेब आणि हा शिव मंदिर, या मंदिरामध्ये कैलास पाटील या प्रांगणामध्ये संपूर्ण भाविकांच्या उपस्थितीत आज आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होणार आहे. आणि ही 7 समुद्रापलीकडे जी वारकऱ्यांनी जी पताका आणि वारकरी संप्रदायाचा जो काय उदो तो संपूर्ण वारकरी संप्रदाय कसं आहे याची एक दखल समाजाला आणि इतर देशांना घालून दिलेली आहे. ग्लोबल वारीचा खूपच आनंद वाटतो की पहिल्यांदा ती लंडन वरनं निघाली, एवढे देश फिरून आणि मुंबईतून नवीन मुंबईत. आणि हे गणेश मंदिर म्हणजे याची स्थापना आमच्या आजोबांनी अगदी खूप वर्षापूर्वी केली. इथे आगमन होते या वारीचं. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. एकदम छान वाटतं. वारी हे म्हणजे आम्ही वारी केलेली, पायवारी केली. हा, केले. खूप आनंद वाटतो. कितीदा गेलं? 4 वेळा झाल्या. पांडुरंगाचे दर्शन आता होईल, मनाचं समाधान मिळेल. इतक्या तिकडे लांब जायला नाही मिळणार आपल्याला. तुम्हाला पांडुरंगाचं इथे तरी दर्शन होईल. टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये या ठिकाणी लंडनहून आलेल्या ग्लोबल वारीचं स्वागत करण्यासाठी गावकरी मंडळी जमलेली आहेत. नवी मुंबई या ठिकाणी मधल्या नेरुळ गावी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे वारकरी मंडळी स्वागतासाठी जमलेली पाहायला मिळत आहेत. गावकरी मंडळी मधला उत्साह तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. महाभारतात जसे श्रीकृष्ण सारथी झाले होते अर्जुनाचे, तसे ज्याप्रमाणे ग्लोबल वारीचे जे सारथी आहेत, जे ग्लोबल वारीला पादुकांना मुंबई पासून या ठिकाणी ज्यांनी आणलंय त्या सारथींशी आपण बोलणार आहोत. तुम्हाला काय वाटतं या ग्लोबल वारीबद्दल? खूप चांगलं संकल्पना आहे. सगळ्या लोकांना जोडण्याचं त्यांचं संकल्पना आहे. आता आम्ही बघतोय जवळपास जॉर्जियावरनं मुंबई एअरपोर्टला पादुका आल्या. तिथून आम्ही घेऊन तारदेवला गेलो. तारदेववरनं घाटकोपरचा कार्यक्रम झाला. आता घाटकोपरचा कार्यक्रम करून नेरुळला आलेलो आहे. इथून पुढचं काय? इथून आता नेरुळवरतून आम्ही पुण्याला चाललोय. पिंपरी चिंचवडला कार्यक्रम आहे वाकडला, त्यानंतर देहूला जाणार आहे, आळंदीला जाणार आहे आणि आळंदीपासून 6 जुलैपासून जी पायीवारी चालू होणार आहे ती पंढरपूरपर्यंत अखंड चालणार आहे. पंढरपूरपर्यंत सगळे वारकरी जे आहेत त्यांच्यासोबत आलेले
ते सगळे पायी वारी करणार आहेत आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत. नमस्कार, माझ्यासोबत आता आहेत ग्लोबल वारी लंडन ते पंढरपूर करून आलेले या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अनिल खेडेकर आणि त्यांच्यासोबत सगळे त्यांचे वारकरी बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात आपण की हा लंडन ते पंढरपूर हा ग्लोबल वारीचा प्रवास आणि ही संकल्पना कशी सुचली. नमस्कार, रामकृष्ण हरी. जेव्हा आपण परदेशामध्ये राहतो तेव्हा आपल्याला एक उणीव वाटते, म्हणजे आपलं मंदिर पाहिजे. बाकीच्या सर्व विविध राज्यामध्ये लोकांचे मंदिर आहेत, गुजराती आहे, पंजाबी आहे, साऊथ इंडियन आहे, पण मराठी माणसाचं मंदिर नाही. तर ही मनामध्ये कुठेतरी रुखरुख असते आणि ती रुखरुख पूर्ण करण्यासाठी एक ध्यास घेतला की आपलं मंदिर पाहिजे. मंदिर पाहिजे तर कोणाचं पाहिजे? महाराष्ट्राचा आराध्य देव आपला भोळा पांडुरंग, त्याचं मंदिर. म्हणून मग डोक्यात आलं, चला आता मंदिर आपल्यासाठी विचार करूया, बांधता येईल का. आणि मग समविचारी लोकांसोबत आपण बोलायला सुरुवात केली आणि त्याच्यातून मग हळूहळू एक एक माणूस जोडत गेला. आणि आता त्याचं पुढे काय झालंय तुम्ही पाहताय की त्याचं रूपांतर एका ग्लोबल वारीमध्ये झालंय. 1 नाही 2 नाही, तब्बल 24 देश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये पांडुरंगाची महिमा आहे की आपल्यासाठी हे पुढे पुढे अजून मोठं काम होत आहे. तर मला असं वाटतंय की जेव्हा आपण एखादा चांगला संकल्प चांगल्या भावनेतून घेतो त्यावेळेस तुमच्या सोबत पूर्ण देवाची शक्ती, सर्व लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा एकत्र येतात. मला असं वाटतंय की एक निर्मळ भाव मी सर्व करून घेतोय. या वर्षी ग्लोबल वारी 2026 हा प्रवास मागच्या महिन्यापासून सुरू केलेला आहे आणि आता आपण एक मुंबई पर्यंतचा टप्पा पार केलेला आहे. हा सगळा एकूण प्रवास कसा होता आणि लोकांचा त्याला प्रतिसाद कसा होता? ही जी ग्लोबल वारी आहे ही सुरू झाली 6 जूनला लंडन वरून आणि आपण तब्बल 11 देशातून बाय रोड ही वारी आपण मार्गस्थ केलेली आहे. एकच ध्यास आहे, आपल्या वारीची परंपरा आहे साधेपणा आणि प्रेम, एकमेकांबद्दल आदर. तो जो आहे तो आपल्याला वारीतून जगाला संदेश द्यायचा आहे. आणि ही जी वारी आहे ही 20 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. तिथून पांडुरंगाची भेट घेऊन या पादुका लंडनला जाणार आहे. कारण का, तर 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि युके मध्ये जे मराठी भाविक आहेत, विठ्ठल भक्त आहेत, त्यांना या पादुकांचं दर्शन घ्यावं म्हणून हे युकेला जाणार आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीला जे भारताबाहेर आपले सगळी जी वारकरी मंडळी आहेत ती किंवा महाराष्ट्रातली ती जेन झी हा प्रकार जो आहे, तर यांना तुम्ही या ग्लोबल वारी मधून काय संदेश द्याल? जर संस्कृतीचा भाग म्हटलं तर प्रथम आपले पूजा पद्धती, पण पूजा पद्धती सांगत असताना आधुनिकतेचा वापर हा फार आवश्यक आहे. त्यामध्ये भाषेचा सुद्धा प्रसार कसा होईल, संस्कृतीचा प्रसार कसा होईल, हा एक उद्दिष्ट आहे. धन्यवाद. नक्कीच संवाद सेतूला फॉलो करा आणि ग्लोबल वारी 2026 आजचा नवी मुंबईचा सोहळा मला सगळ्यांना कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. रामकृष्ण हरी.